गांधीनगरमध्ये शुक्रवारी विठ्ठल शिंदे या युवकाचा धारधार शस्त्रानं वार करून खून करण्यात आला होता। यातील संशयित आरोपींनी गुन्हेगारीचं समर्थन करणारी रील तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या पार्श्वभूमीवर यापुढे गुन्हेगारीच्या समर्थनार्थ रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिलाय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशनला 2 दिवसापूर्वी जो खुनाचा एक गुन्हा घडलेला आहे, या अनुषंगाने एकूण 7 आरोपींना ताब्यात घेऊन त्यापैकी 5 आरोपींना अटक केलेली आहे। 2 आरोपी हे अल्पवयीन आहेत। सदर आरोपींचे सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर देखील काही रील धमकी देण्याच्या स्वरूपामध्ये किंवा गँगस्टर आहोत अशा पद्धतीचे व्हायरल झालेले देखील तपासामध्ये निष्पन्न झालेले आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे हत्याराचं प्रदर्शन करणे, धमकावणे किंवा दहशत निर्माण करणे या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील असे रील टाकणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या युवकांवर कारवाई पोलीस दलातर्फे करण्यात आलेली होती। तीच मोहीम या नवीन वर्षामध्ये देखील पोलीस दलातर्फे आता राबवण्यात येणार आहे।